अजमल कसाबला फाशी देणारे उज्ज्वल निकम आता संतोष देशमुख हत्याकांडामध्ये न्यायासाठी मैदानात उतरले आहेत। नेमकं उज्ज्वल निकम आहेत तरी कोण तर पाहू। उज्ज्वल निकम हे एक भारतातील एक प्रमुख सरकारी वकील आहेत। त्यांनी अनेक उच्च प्रोफाईल खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। त्यांचं शिक्षण जर पाहिलं किंवा त्यांचा जन्म पाहिला तर त्यांचा जन्म 30 मार्च 1956 रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे झालाय। त्यांचे वडील देवरोजी निकम हे देखील न्यायाधीश आणि बॅरिस्टर देखील होते। त्याचप्रमाणे आई गृहिणी होत्या। निकम यांचं जर शिक्षण पाहिलं तर विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर केसीई सोसायटीच्या SS मनियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली। त्यानंतर 5 फेब्रुवारी 1980 रोजी निकम यांचा विवाह ज्योती यांच्यासोबत झाला। त्यांचा मुलगा अनिकेत हा देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपराधिक वकील म्हणून आहे। त्याचप्रमाणे निकम यांनी जळगाव येथे जिल्हा अभियोजक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि नंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खटल्यांमध्ये काम केले। 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 37 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर 628 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या उच्च प्रोफाईल खटल्यांमुळे त्यांना भारत सरकारकडून Z+ सुरक्षा देखील देण्यात आली आहे। 1993 मुंबई बॉम्बस्फोट या प्रकरणामध्ये निकम यांनी प्रमुख भूमिका बजावली, ज्यात अनेक दोषींना शिक्षा देखील झाली होती। 2008 मुंबई हल्ला यामध्ये निकम यांनी अजमल कसाब विरोधात यशस्वीपणे खटला लढवला आणि ज्यामुळे कसाबला फाशीची शिक्षा झाली होती। यामध्ये आपण अन्य खटले जर पाहिले तर गुलशन कुमार हत्या प्रकरण असेल, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, त्याचप्रमाणे 2013 मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण आणि 2016 मध्ये जे प्रकरण घडलं कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये, यासारख्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे। 2016 साली भारत सरकारने निकम यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल किंवा सेवांसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील केले होते। त्यांच्या जीवनावरती आधारित आदेश द पॉवर ऑफ लॉ हा एक चित्रपट जो आला होता तो 6 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित देखील झाला होता। त्याचप्रमाणे निकम यांच्या कार्यामुळे ते एक भारतातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी वकिलांपैकी एक आहेत। त्याचप्रमाणे आता सध्याच्या स्थितीला संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती ते काम करणार आहेत।